तोस जेव्हा मराठी वाहिनीच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर आज इथे तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एकमेव आहे. रुद्र आणि गौरीची अशी इच्छा होती की त्यांची जी नवीन प्रवासाची सुरुवात आहे ती इथूनच त्यांनी सुरू करावी. सगळ्यात पहिले सावली होईल सुखाची आणि आता जो तुमचा दोघांचा प्रवास सुरू होणार आहे त्याबद्दल काय सांगशील? आता या सिरियलमध्ये माझं जे कॅरेक्टर आहे ते मी अनाथ आश्रम सांभाळते आणि त्यानिमित्ताने मला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि खरंच आपल्याला असं वाटतं की आपलं किती मोठं दुःख आहे, आपले किती प्रॉब्लेम्स आहेत, आपण त्याच गोष्टी घेऊन बसतो. त्यांच्याबरोबर वेळ घालवला तर ते इतके पॉझिटिव्ह आणि इतके एनर्जेटिक होते, असं कुठेही वाटलं नाही की ते अनाथ आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि ते दुःख पुरवायला बसले. मला पर्सनली ना म्हणजे लहान मुलांना सांभाळणं वगैरे सगळं मला खरंच कधी जमत नव्हतं, पण बिट्टी बरोबर काम करून आणि या अनाथ आश्रमातल्या मुलांबरोबर काम करून ना माझ्यातलं ते मातृत्व जागा झालंय. कधी कधी सुट्टी असली आणि घरी एपिसोड वगैरे असते ना तरी मला अशी बिट्टीची आठवण येते. सोबत फुली साता जन्मांची रख रख त्या या